नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळची वेळ आहे आणि आज आम्हाला घरी जायचं आहे आमच्या कोकणामध्ये. तर आज एकदम मस्त वातावरण पण आहे, एकदम ऊन बिन पडलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं मस्त वाटतंय. सकाळी थोडा पाऊस होता पण आता कमी झालेला आहे, एकदम पाऊस कमी झालेला आहे आणि ऊन पडलेलं आहे. तर सकाळी सकाळी ऊन आहे तोपर्यंत आम्हाला घरी निघून जावं लागेल, कारण आम्ही इथपर्यंत किती किलोमीटर, साधारण 100-120 किलोमीटरवर आलो आहोत कामासाठी. तर आम्हाला तेवढं अंतर पार करायला 2 तास तरी लागतात. तर आपल्याला आज घरी जायचं आहे मित्रांनो. तर सकाळी तुम्हाला इथलं नेचर कसं आहे काय ते तुम्हाला दाखवतो आणि मग आम्हाला इथून निघायचं आहे घरी. तर हे पहा मित्रांनो, आकाशामध्ये ढग तर आहेतच भरपूर. हे पहा काळे ढग आणि सूर्य पण तिकडे उगलेला आहे. तर एकदम नेचर मस्त आहे. वारं पण हे पहा सुटलेलं आहे एकदम मस्तपैकी. आणि मी आता पेरूच्या मळ्यामध्ये आहे. हे पहा झाडं कसे झालेले आहेत, त्याच्यामध्येच इकडे मुंग पेरलेला आहे. तर जाऊया आता आपण पुढे थोडं फिरूया. तर इथं विहीर आहे आणि त्याच्यामध्ये किती पाणी आहे काय ते मी तुम्हाला दाखवतो. तर हे पहा एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये. हे पहा किती झाडं पण आहेत, झुडपं. तर आपण आता लाईट काढून टाकू मित्रांनो, आता घरी जायचं आहे त्याच्यामुळं. लाईट काढून ठेवली. हे पहा आमचं राहण्याचं ठिकाण इथून कसं दिसतंय ते. तर मित्रांनो, भरपूर कंटाळा आला, मी झोपून पडलोय, कारण अजून मालकांनी पैसे दिले नाही, त्याच्यामुळं टाईम होणारच आहे. अजून वातावरण तर पाण्याचं अजून झालेलं आहे, एकदम काळे काळे ढग तयार झालेले आहेत. पण पाहूया, थोडा वेळ आखून 10-15 मिनिटात पैसे येतील, त्याच्यानंतरच घरी जायचं आहे. आता घरी जायची आमची वेळ आली, आता आम्ही लगेच निघू. तर माझे भावांना मी विचारतो घरी जाण्यासाठी कसं वाटलंय ते. तर आता मी विचारतो, आपल्याला आज घरी जायचं कसा वाटलाय तुला? आता काय चांगला अजून काय चांगला. पण घरी आता घरी काय आता कधी सुरू राहिलो इकडं असं. आज घरी जायला लागेल. मग काय एक्साइटेड आहेस ना घरी जायला? अहो एक्साइटेड, पण मग अजून पाणी उघडा राहता, आता अजून काम करतो. पण मग आता काय काम हे पाणी नाही उघडा सारखा काम नाही काय करून दे, मग आठ बसून काय करायला. मग काय बरोबर आहे.